गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो. शरद पवारांनी पार्थ पवार यांना इमॅच्युअर म्हटलं आहे का? आणि शरद पवारांना सुप्रिया सुळे किंवा रोहित पवार यांनी साथ दिलेली आहे का? बारामतीच्या निवडणुकीसंबंधी जे सध्या चाललेलं आहे तो काय विषय आहे, थोडक्यात समजून घेऊया. या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ की बारामती आता ज्या पोटनिवडणुका आहेत, त्याच्यामध्ये नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट जो होता, त्यांचं म्हणणं काय आहे? त्यांच्या विरोधामध्ये म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये नेमकं कोण उभं आहे आणि त्यांची मागणी काय होती? आणि त्याच्यामुळे ते कसे उभे आहेत आणि सध्या हे काँग्रेस डाउनफॉलला जाईल असे जे पार्थ पवार म्हणाले होते, ते नेमकं काय आहे? या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊया. तर मित्र-मैत्रिणींनो, आपल्याला माहिती आहे की बारामतीमध्ये आता पोटनिवडणुका आहे आणि पोटनिवडणुका म्हणजे कारण की अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं आणि त्याच्यानंतर ती जागा रिकामी झाली. आता ही रिकामी झालेली जागा भरण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी निवडणुका होणार आहे. या ठिकाणी अजितदादा पवार यांच्या जागी सुनेत्रावहिनी पवार उभ्या राहणार आहेत. आता सध्या त्या उपमुख्यमंत्री आहेत, मात्र त्या आमदार नाही आहेत. त्या उभ्या राहिल्या, निवडणूक जिंकून आल्या, तर ते आता हे पद जे आहे ते कंटिन्यू करू शकणार आहे. आणि त्यामुळे अ, ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी असाच त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना असं वाटतंय की सुनेत्रा पवारच जिंकून याव्या, विरोधामध्ये कोणीही अ, असू नये शक्यतो, असं जे आहे ते एकंदर या गटाकडून बोलण्यात येत आहे असं दिसतंय. परंतु भारतामध्ये आहे लोकशाही आणि भारतामध्ये लोकशाही असल्यामुळे जे बाकीचे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, की लोकशाहीमध्ये कोणी ना कोणीतरी उभं असतंच आणि जर का आपल्याला असं ठेवायचं असेल, लोकशाही टिकवून ठेवायची असेल, तर लोकं उभे राहिले पाहिजे आणि त्यामुळे जे आहे ते यांच्या विरोधामध्ये काँग्रेसने उमेदवार दिलेला आहे. आता काँग्रेसने उमेदवार जेव्हा दिला म्हणजे कालपर्यंत तर हे फिक्स नव्हतं झालेलं. असं वाटत होतं बिनविरोधच होईल. म्हणजे सुनेत्रा पवार या निवडून येतील. बाकी विरोधामध्ये कोणीतरी उभं राहीलच, पण ते तितकं प्रभावी नसेल. पण आता काँग्रेसनेच उमेदवार दिलेला आहे बारामतीमध्ये. बारामतीमध्ये काँग्रेसने उमेदवार दिल्यामुळे पार्थ पवार यांची प्रतिक्रिया आली. त्यांची प्रतिक्रिया खरं तर खूप मोठी आहे. तुम्हाला खाली जी पट्टी दिसते ना, ह्या पट्टीवरती पूर्ण प्रतिक्रिया आहे त्यांची. पण त्याच्यामध्ये एक जे वाक्य आहे शेवटी, ते वाक्य प्रॉब्लेमॅटिक आहे. ते वाक्य खटकलं. सगळ्यांनाच खटकलं आणि त्याच्यामुळे चर्चा खूप सुरू आहे. काय ते पूर्ण वाक्य होतं त्यांचं म्हणणं बघा. ते असं म्हणतात, "लोक विसरत नाहीत. दादांचं जे प्रेम आहे लोकांच्या हृदयात होतं आणि आजही कायम आहे." नक्कीच आहे दादांचं प्रेम. अशा वेळी एवढ्या मॅच्युअर पक्षाने असा निर्णय घेणं म्हणजे त्यांना असं म्हणायचं की इतका मॅच्युअर पक्ष आहे काँग्रेस. थोडक्यात कौतुकच केलेलं दिसते त्यांनी. एवढे मोठे नेते आहेत आणि अशा वेळी असा निर्णय घेणं म्हणजे चुकीचं आहे. मला वाटतं की आपण आपण कोणाला थांबवू शकत नाही. बरोबर आहे, थांबवू तर नाही शकत, लोकशाही आहे. जशी वेळ येते तसं सामोरं जावं लागतं. आम्ही सामोरं जाऊ. आम्ही काही कुणाला फोन करणार नाही आणि जे काही आहे ते अ, अ, आम्ही आम्ही सामोरं जाणार आहोत जे काही करायचं आहे ते. मात्र हे अतिशय चुकीचं आहे आणि राज्यामध्ये काँग्रेसचं जे काही होतंय ते तुम्ही बघत असाल आणि काँग्रेसचा डाउनफॉल महाराष्ट्रामध्ये होतं आहे, असं त्यांनी म्हटलं आणि हा जो शेवटचं वाक्य होतं डाउनफॉल, काँग्रेसचा डाउनफॉल जे त्यांना म्हणायचं होतं. त्यामुळे काँग्रेसचे जे प्रतिनिधी आहेत, काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी प्रतिक्रिया देणं सुरू केलं, की ते म्हणाले, की एक तर तुम्ही म्हणजे त्यांचं जे म्हणणं आहे, तुम्ही बघा इथे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष काय म्हणतायत. कुटुंबियांच्या पुण्याईवर आत्ताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाउनफॉलबद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही का झालं? त्यांचं म्हणणं आहे, की कुटुंबाच्या कारण खरं तर सांगायचं झालं तर माझं काय म्हणणं आहे मी तुम्हाला सांगते. हे बघा, सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या खूप चांगलं झालं. त्यांनी व्हावं. पण भारतामध्ये लोकशाही आहे, कोणी कोणाच्या विरोधात उभं राहतं. आज अजितदादा नाहीये. अजितदादा 6 वेळा उपमुख्यमंत्री होते. अर्थात ते असते तर किंवा ते आजारी असते किंवा अजून काही असतं तर लोकांनी विचार केला असता आणि विरोधात कोणी दिलं नसतं. पण आज अजितदादा म्हणजे सुनेत्रा पवार नाही किंवा अजितदादा म्हणजे पार्थ पवार नाहीये. है ना? की त्यांची जागा त्यांना द्यायला. आणि म्हणून लोकशाहीमध्ये लोकं उभे राहतात. बरं अजून एक काँग्रेसचं जे म्हणणं आहे, काँग्रेसचे जे उमेदवार आहेत बघा, त्यांचं म्हणणं इतकं व्यवस्थित होतं. ते काय म्हणतायत बघा. 1 मिनिट हां.
हां. तर काँग्रेसचे हे उमेदवार आहेत आणि यांचं म्हणणं बघा. अजितदादांच्या अपघाताचा गुन्हा दाखल झाल्यास उमेदवारी मागे घेणार. बघितलं का? यांचं म्हणणं आहे, की बरं ठीक आहे, आम्ही उभे राहू नको का सुनेत्रा पवार यांच्या विरोधात? ठीक आहे. तुम्ही एक काम करा, दादांच्या अपघाताचा गुन्हा नोंदवायला सांगा, एफ-आय-आर नोंदवायला सांगा. खरं तर हे खूप सोपं होतं. पार्थ पवारांनी हे करायला पाहिजे होतं. आज सत्तेमध्ये आहेत ते. भाजपसोबत आज महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये असलेला पक्ष आहे. आणि मागणी आहे ना त्यांची, रास्तच आहे. ते तयार आहेत अर्ज मागे घ्यायला. ते म्हणतात एफ-आय-आर नोंदवा. मी तर म्हणते, की खूपच मॅच्युअर वाटलं असतं पार्थ पवारांनी जर असं म्हटलं असतं, की ओके हां, आम्ही गुन्हा नोंदवायची मागणी करतो. ते म्हणाले सुनेत्रा पवारांनी तरी मागणी करावी, बोलावं. अजूनही त्यांची फॅमिली म्हणजे सुनेत्रा पवार असतील किंवा त्यांची 2 मुलं असतील, यांच्याकडून असं स्पष्टपणे जसं रोहित पवार म्हणतायत, गुन्हा दाखल करा, एफ-आय-आर करा, एफ-आय-आर करा. असं यांच्या तिघांकडून नाही आलेलं. बाकी काँग्रेसचा डाउनफॉल वगैरे ते सगळं बोललेत. मात्र हे नाही आलं आणि मी तर म्हणते, की मग ठीक आहे तुम्हाला वाटतं ना बिनविरोध व्हावं, एफ-आय-आर नोंदवायला सांगा. ते घेतील अर्ज मागेल, बिनविरोध होईल आणि सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री राहतील. आकाश मोरे हे उभे आहेत काँग्रेसकडून यांच्या अ, म विरोधामध्ये. तर हे सध्या आता चाललेलं आहे आणि याच्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया आलेली आहे. सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया आली. शरद पवार काय म्हणालेत बघा. शरद पवार असं म्हणतात, "राजकारणामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य करण्यासाठी परिपक्वता लागते. राजकारणातील परिपक्वता पार्थ पवार यांच्याकडे आहे की नाही याची माहिती नाही. पार्थ पवार यांच्याकडे मॅच्युरिटी, परिपक्वता आहे की नाही माहिती नाही." या वाक्याला मीडियामध्ये सगळीकडे असं बोललं जातंय, की पार्थ पवारांना इमॅच्युअर म्हणलं, शरद पवारांनी. ते म्हणाले परिपक्वता आहे की नाही माहीत नाही. अर्थात थोडक्यात त्यांना हेच म्हणायचं होतं, की परिपक्वता नाहीये. आणि अर्थात जे आहे ते पार्थ पवारांचं जे वक्तव्य होतं, की डाउनफॉल वगैरे, तुमचा जन्म आत्ता झालेला आहे आणि मला असं वाटतं, की हे बघा, ही स्वातंत्र्य चळवळीपासून सुरू झालेला एक पक्ष आहे. मी पण जेव्हा-जेव्हा चुकलं काँग्रेसचं, मी काँग्रेस सत्तेत असताना आणि सत्तेलाच प्रश्न विचारायचे असतात आणि त्यांच्या हातात चाब्या असतात. आज मी काँग्रेसला बोलून काय करू? त्यांच्या हातात काहीच नाहीये. ते थोडी ठरवत आहे शाळा बंद करायच्या. ते थोडी ठरवत आहे, की कुठल्या योजना आणायच्या. ते काहीच ठरवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना काय बोलणार? पण काल परवा जे झालं ते एक बातमी बघा इथे जी वारंवार मध्ये येत होती. आता सध्या जर तुम्ही बघितलं गेल्या कितीतरी दिवसातल्या बातम्या बघा. काँग्रेसच्या नगरसेवकांनी समजा छुप्या पद्धतीने भाजपला मदत केली असेल, तरी पण काँग्रेस त्यांना निलंबित करतं. हे बघा, काय भाजपला मदत केल्याप्रकरणी जालना महानगरपालिकेतील 7 नगरसेवकांचं निलंबन केलं. हे अशा प्रकारे स्टँड घ्यायला एक खूप मोठं नैतिक बळ लागतं. म्हणजे जिथे एकीकडे माहिती आहे, की भाजपकडून खूप लोकं तिकडे चालले, ते ओढत आहेत पैशाचा, सत्तेचा, बळाचा वापर करून. आणि तरीही नीतीवर उभं राहण्याचा प्रयत्न करतो आहे हा पक्ष असं मला आत्ता दिसतंय. मला तसं जेव्हा नाही दिसणार, मी तेव्हा नाही बोलणार. आज मला हे दिसलं आणि मला ती बातमी अत्यंत आश्वासक वाटली, की येस तुम्ही जर का भाजपला मदत करत असाल आणि लोकांनी तुम्हाला काँग्रेस म्हणून जर का मत दिलं असेल, तर तुमचं निलंबनच व्हायला पाहिजे. कारण तुम्ही छुप्या पद्धतीने फॅसिझमला, हुकुमशाहीला समर्थन करताय. निलंबन केलं हो. 7 नगरसेवक सोपं नाहीये. आज एकेकासाठी लोकं काय-काय भांडत आहेत पैसे देऊन. म्हणजे एकीकडे हा पक्ष बळकवणारा पक्ष बघा आणि दुसरीकडे हे. आणि मग अशा वेळेला जे हे वक्तव्य आलं पार्थ पवारांचं, मला असं वाटतं, की ते जे म्हणालेले आहेत, ते थोडंसं विचार करण्यासारखं आहे. ठीक आहे. आता तुम्ही हे माझ्या मागचं कार्टून बघितलं असेल. आज सकाळला आलोक यांचं खूप चांगलं हे कार्टून आहे. एकीकडे सुनेत्रा पवार आहे, मतदान करा म्हणतायत. दुसरीकडे ते काँग्रेस म्हणताय, की एफ-आय-आर करा. आणि ठीक आहे, एफ-आय-आर केली तर मग तुम्हालाच जो आहे तो हे राहील. आणि मला असं वाटतं, की येस स्टँड घ्यायला पाहिजे आणि यांनी जे आहे ते हे करायला पाहिजे. बाकी काही हा वाद मोठा नाहीये. हे बघा आणि ही जी आहे ती चळवळ आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हापासूनची चळवळ आहे. अर्थात नंतर त्याचं पक्षात रूपांतर झालं आणि सुरुवातीपासून जे मला सुद्धा अ, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मी हे ऐकत होते अंधभक्तांसारखंच, की काय केलं, काय केलं? नंतर मला कळलं, की अरे, जे शाळेमध्ये मी शिकली, फुकटमध्ये माझं शिक्षण झालं, फ्रीमध्ये शिक्षण झालं. आमच्या गावामध्ये
आम्ही 8च लेकरं होतो, तरी पण आमच्यासाठी शाळा सुरू ठेवली त्यांनी, म्हणून शिकू शकलो आम्ही. 5-5 पोरं असले तरी शाळा सुरू ठेवल्या. आंध्र प्रदेशमध्ये एक मुलगी असूनही शाळा सुरू आहे, ती बंद करत नाहीये. सगळ्या संस्था, तुमचे वडील, सगळ्यांचे आई-वडील हे सरकारी शाळांमध्ये शिकलेले आहेत आणि आज त्या शाळा बंद करण्याचा घाट चाललेला आहे. या देशामध्ये सुई बनत नव्हती. सुईपासून ते इस्रोपर्यंत प्रवास आपण केलेला आहे. खूप दूरदर्शी नेतृत्व होतं. पुढे बघणारं नेतृत्व होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अ, हे कायम विरोधामध्ये असून सुद्धा मसुदा समितीमध्ये भारताचं संविधान बनवण्यासाठी म्हणून त्यांनी घेतलं. कारण त्यांना माहिती होतं विद्वान आहेत आणि अशा विद्वानांचे कसं हे करून घ्यायचं. सगळ्या लोकांना जे आहे ते मला असं वाटतं भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतरचा जो काळ होता खूप मॅच्युअर सगळे लोकं होते आणि त्यांनी आपल्याला इथपर्यंत आणलं आणि आता भारताचं जे आहे ते दुसरीकडे चाललेलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे चाललेलं आहे राजकारण, एकंदर काँग्रेसचे जे आता उमेदवार आहेत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात, ते सुद्धा तुम्ही त्यांचं ऐकून बघा. ते मॅच्युअर आहेत, सोशलिस्ट आहेत. चळवळीची पार्श्वभूमी आहे, त्यांची जडणघडण तशी झालेली आहे आणि ते म्हणतात की सुनेत्रा पवार आज सत्तेत आहेत, भाजप सोबत आहेत आणि म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात आहोत. जर त्या नसत्या तशा समजा ते आले सत्तेतून बाहेर आणि महाविकास आघाडीसोबत आले, तर नाही पण उभं राहणार आहे. म्हणणार की ठीक आहे आपण सहकार्य करूया. पण आता लोकसभेला आहे, विधानसभेला पण शरद पवारांच्या सोबत होतं काँग्रेस हा पक्ष. त्याच्यामुळे सुप्रिया सुळे असतील या सगळ्यांना जे आहे ते आता काही बोलता येणार नाहीये. पण बघूया आता हे कसं होतंय. या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मित्र-मैत्रिणींनो कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते. धन्यवाद.